कमी त्रासात, कमी साहित्यात, पटकन आणि एकदम चविष्ट अशी रव्याची खीर कशी बनवायची ते आज दाखवणार आहे। तर अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तुम्ही ही रव्याची खीर बनवू शकता, कारण चवीला अप्रतिम लागते आणि पटकन बनवून तयार होते, त्यामुळे तुम्हीही खुश आणि पाहुणेही खुश। तर चला रेसिपी सुरू करूयात। गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूयात। तूप गरम झालं की अर्धी वाटी बारीक रवा घालूयात। मध्यम आचेवर आता हा रवा तुपावर खमंग भाजून घेऊयात। रवा करपू द्यायचा नाही, खमंग भाजून घ्यायचा। याआधी आपण शेवयाची खीर, तांदळाची खीर कशी बनवायची ते बघितलं होतं। ते व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की बघा। आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल रवा भाजून झालेला आहे। आता यामध्ये घालूयात 2 वाट्या गरम पाणी। पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात। इथं ही खीर बनवताना आपण जे साहित्य वापरणार आहोत ते सगळं एकाच वाटीने मोजून घ्यायचं, म्हणजे मग एकदम परफेक्ट अशी खीर तयार होते। हे मिक्स करून घेतलं की साधारण 2 ते 3 मिनटं मंद आचेवर हा रवा शिजवून घेऊयात। आता 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल रवा थोडा शिजलेला आहे। आता यामध्ये घालूयात 5 वाट्या दूध। दूध घातल्यानंतर चमच्याने हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। हे बघा, अशा प्रकारे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅस मोठा करूयात आणि मोठ्या गॅसवर खीर 5 मिनिटं उकळून घेऊयात। 5 मिनिटं आपण ही खीर व्यवस्थित अशी उकळून घेतलेली आहे। आता गॅस कमी करूयात। आता यामध्ये घालूयात 1.5 वाटी साखर। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। साखर घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। साखर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता गॅस बंद करूयात। आता यामध्ये घालूयात थोडेसे काजू बदामाचे काप, पाव चमचा वेलची पावडर। काजू बदामाचे काप आणि वेलची पावडर घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात। तर इथं एकदम परफेक्ट अशी रव्याची खीर बनवून तयार आहे। खीर एकदम परफेक्ट झालेली आहे। तर एकदम चविष्ट अशी रव्याची खीर बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रव्याची खीर नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर इथं रव्याची खीर बनवून तयार झालेली आहे। याआधी आपण खिरीचे बरेच प्रकार बघितले, शेवयाची खीर, त्यानंतर तांदळाची खीर, गव्हाची खीर। तर ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की बघा। आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पटकन आपल्या स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा।
सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. त्याने काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार. चला तर मग लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.